100 miles north of Bombay, in the state of present-day Gujarat, lays Zaroli, a simple mission station that would unknowingly spark a movement. Just 12 miles south, across a dusty path, sat Thalassery, waiting for its own chapter to begin. ह्या जंगलाची जी जागा आहे, जमीन आहे, जंगल आहे, हे सगळं ब्रिटिशाने सावकाराने असं कागदोपत्री देऊन टाकलं. आणि सावकाराने दिल्यानंतर आमची जी गावं आहेत, उपलाट, सावरोली, कोसाई, बोरमाड, उधवा, तलासरी, करजगाव, गांगणगाव, सगळी गावं सावकारांना दिलेले होते. परंतु त्याने जमीन घेतल्यानंतर त्या भागामध्ये जे आदिवासी लोक राहत होते त्यांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि आदिवासी एक कुळ म्हणून त्यांच्या हाताखाली राहू लागला. कुळ म्हणजे एक प्रकारचा गुलाम. आणि हळूहळू असं झालं की सगळ्या जमिनी ह्या सावकाराने हडप केल्या आणि वेट बिगारी चालू झाली. त्याच्यानंतर फुकट काम करून घ्यायचे, अत्याचार सुरू झाले, शिक्षण नव्हतं, अज्ञान होतं आणि त्याबरोबरच भगत, अंधश्रद्धा वगैरे ह्या परिस्थितीमध्ये आमचा समाज हा अतिशय हालाखीचा बनलेला होता. The Thalassery mission was born in 1926 at Uplat, Doratpada, with the first Mass at the Church of Our Lady of Perpetual Succor. Its roots, however, go back to 1921, when Franciscan brothers began serving the region. By 1929, the mission had spread across several villages with the support of diocesan clergy. In 1930, Archbishop Joachim Lima S.J. took charge, leading to the growth of schools, churches, and mission houses. In 1937, the Jesuits assumed responsibility, beginning a new era of committed service and lasting transformation. With the coming of the Jesuits, who continued the work of preaching, there were Father Casasais, Jimenez, and many others. Father Nibiola, Father Stanley Miranda, Father Regis saw the plight of the people who were oppressed, landless, or evicted from their land. They helped them to get their land, to make them issue rights. They also saw that there were a lot of leprosy, so rehabilitation. And thus they saw education is a means of bringing them up. They started schools. We remember them. They have laid the foundation of our work, which we complete 100 years today. But faith was soon tested. The 1970s and 80s brought unrest, land struggles, political tension. Churches were attacked, priests were beaten, fear spread like fire. आणि पुढे मी, मागे फादर शालू, त्याच्यानंतर ब्लेज फादर आणि मागे रामजी पायवाटेने जात होतो. जात असताना कड्यावरून, कड्याच्या बाजूला पायवाटेने जात असताना लोक वरती दबा धरून राहिले होते आणि मी फिरण्याच्या आधी मोठा दगड मांडीवर आपटला आणि परत गेलो. तिथे पडता पडता शालू फादरने पाहिलं तर त्याने बॅग घेतली आणि दगड येत होते ते सांभाळत होतं. मला सांगता आलं नाही झोपून जा असं, आणि मी पडलो. त्यांच्यावर भयंकर दगड पडले, भयंकर. The people of Thalassery refused to give in. Out of the ashes sprang new life. Children of the soil
became teachers, social workers, and priests. The daughters of farmers became sisters and nurses. Education became liberation. Faith became strength. आमच्या गावात पोरा शिकत नाही, काय नाही, अडाणी होती, सगळी अडाणी होती. तर आता आमची पोरा कुठं शिकायला जायची. आता आम्हाला शिक्षण पाहिजेच पोराला, त्यासाठी आम्ही तर नाही शिकलो जास्त, पण आमची पोरा तरी पुढे शिकायला पाहिजेच ना. त्यासाठी आम्ही विचार करून ना मी हे केलं असं. माझी जागा आहे थोडीच, पण ते तरी पण मी दान म्हणून मी जागा संस्थेला दिली. आणि इथून काय प्रगती गावाची व्हायला पाहिजे. भांडणं फार होते, काय होते ते ती मिटला पाहिजे. आता गाव शांत आहे, पोरा पाडोपाड्याला शिकल्या, ही शाळेची प्रगती बरीच झाली, पण अजून जास्त पोरा शिकायला पाहिजे होती, ही आमची अपेक्षा आहे. Today, the Lasri Mission shines through 11 primary schools, 4 high schools, and 2 junior colleges, reaching more than 8,700 students. 95% of the teachers are local Adivasis. The flame that once came from afar now burns within the people themselves. आमच्या या संस्थेला शासनामार्फत जे कार्य केलं गेलेलं आहे, गरीब गरजू सर्व सेवा जी केलेली आहे, त्या सेवेचं एक पोचपावती म्हणून शासनाने 2024-25 त्यावेळी गौरवण्यात आलेलं आहे आपल्या संस्थेला. त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. आमची ही जी मुलं आहेत, ही त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते खूप गरीब परिस्थितीतून येतात आहेत. आदिवासी समाजातील सर्व मुलं आहेत आणि अशी परिस्थिती असली तरीही ही मुलं आपलं शिक्षण थांबवत नाहीत. शाळेमध्ये येतात, जसं पुराचं पाणी पावसाळ्यामध्ये असेल तरीही ही मुलं त्या पुराच्या पाण्यातून येण्याची हिम्मत करतात. 4-5 किलोमीटर अंतर चालत येऊनसुद्धा त्यांचं शिकणं थांबत नाही. इथे शाळांमध्ये त्यांना सर्व सोयी देण्याचा प्रयत्न आमची संस्था करते. शाळेविषयी विशेष बोलायचं झालं तर शाळेत आल्यावर खूप आनंद होतो, कारण शाळा ही ज्ञानाचं भंडार म्हटलं जातं आणि शाळेत आल्यावर मनाला खूप शांती मिळते, खूप नवीन गोष्टी शिकायला भेटतात. म्हणून मला शाळा खूप आवडते. मला माझ्या आयुष्यात कलेक्टर व्हायचं आहे. मी ज्ञानमाता आदिवासी विद्यामंदिर या बोर्डिंगात शिकतो. त्या बोर्डिंगमध्ये सोयी सुविधा आहेत. आम्हाला तिकडे सेमी इंग्रजी शिकवलं जातं आणि आम्हाला तिकडे क्लाससुद्धा घेतले जातात आणि चांगलं खायला आहे आणि सोयी सुविधा आहेत. A century later, the small bamboo chapel has grown into a beacon of faith. Today, the Talasri Mission comes alive through vibrant village communities, prayer centers, and chapels spread across the region. What began with a few gathered in faith has blossomed into a living church rooted in local culture, nourished by the sacraments and sustained by committed catechists and leaders from among the people. आम्ही आमच्या तलासरीमध्ये 9 कॅरिस्मॅटिक ग्रुप आहेत. दर रविवारी ते त्यांची प्रार्थना घेत असतात. त्यानंतर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आम्ही पवित्र तास ठेवतो. महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आमच्या चर्चमध्ये पाप निवेदन असतं. अधूनमधून आम्ही रिट्रीट ठेवत असतो. ह्या धार्मिक कार्यामध्ये लोकांचा पूर्णपणे सहकार आहे. सुरुवातीला फार कमी लोक मदत करण्यासाठी येत होते. आता पुष्कळ मुलं शिकलेली आहेत. ते पुढे वाचण्यासाठी येतात, ख्रिस्तशरीर वाटपासाठी येतात, प्रतिनिधी म्हणून सेवा कार्य करण्यासाठी येत आहेत. पहिल्या प्रथम आम्ही जून ते जुलै ह्या महिन्यामध्ये व्यक्तिविकास शिबिर, इयत्ता 7वीच्या मुलांचं व्यक्तिविकास शिबिर आम्ही घेत असतो. तलाशीला पुढील शिबिरे होतात: धर्मशिक्षण पाठपुरावा, प्रौढ धर्मशिक्षण, प्रथम ख्रिस्तशरीर पूर्वतयारी, प्रथम ख्रिस्तशरीर साक्रामेंट, ज्ञानमाता शाळेतील मुलांसाठी तप साधना, विवाहपूर्व मार्गदर्शन, शाळेतील मुलांसाठी उपवासकालीन रिट्रीट, जोडप्यांचे रिट्रीट.
मी आमच्या नवशिरमध्ये असताना आणि प्रशिक्षण घेत असताना मी तलासरी मिशनमध्ये येत असे, त्यावेळी मी आमची GC32 सर्व्हिस ऑफ फेथ अँड प्रमोशन ऑफ जस्टिस हे जे आमचं घोषवाक्य होतं त्याने मी बराचसा प्रभावित झालो होतो. आणि ज्यावेळी माझी इथे नेमणूक झाली त्यावेळी फादर जेम्स इथे होते, ते वकील होते, त्यांच्याबरोबर मला हे कार्य करण्यास फार आवडलं. त्याचवेळी ब्रदर मॅक्सी डिमेलो इथे होते आणि त्यांनासुद्धा आदिवासी संस्कृती संवर्धन नावाची त्यांनी एक मुवमेंट चालू केली होती. आणि आदिवासी संस्कृती संवर्धनाद्वारे आम्ही आदिवासी अंक सुरू केला होता. विशेष करून आदिवासी संस्कृती, आदिवासी चालीरीती, आदिवासीची मानसिकता या संदर्भामध्ये आम्ही बरंचसं लिखाण केलेलं आहे आणि विशेष करून संस्कृतीचं प्रबोधनही आम्ही केलेलं आहे. The diocesan and religious priests, along with sisters from various congregations, Canossa, Daughters of the Cross, Vedruna, Fatima, Holy Cross, Helpers of Mary, DHM, Franciscan Hospitallers, and the Society of the Sacred Heart have played a vital role in the Thalassery mission, especially in education, healthcare, and social outreach, the three pillars that continue to sustain and animate this living mission. आमच्या इथं ह्याची सुरुवात आम्ही तलासरीतून केली. तिथं पुष्कळ कोड रोगी होते, गरिबी होती, दारिद्र्य होती, जखमाने भरलेले लोक आमच्याकडे यायची. मग आमच्या सिस्टरांच्या मनात आलं की आपण एक मोठा असा दवाखाना उभारू. मग वडवली तलासरी इथं आम्ही हा दवाखाना चालू केला. जवळजवळ 1950 साली आम्ही इथे कार्यरत आहोत. दवाखान्याच्या बरोबर आम्ही गावागावात सुद्धा दवाखाने उघडले आणि लोकांना सर्व्हिस देऊ लागलो. From one small chapel, a living church, from one act of faith, a century of transformation. The gospel still sings here, in every classroom, in every field, in every heart. तलासरी मिशनने मला माझ्या जीवनामध्ये भरपूर असं योगदान दिलेलं आहे. विशेष करून माझं संपूर्ण शिक्षण मिशनमध्ये झालं. त्याच्यामुळे आज मी चांगल्या प्रकारे माझं जीवन जगू शकते आणि विशेष करून माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरचा जो विश्वास आणि श्रद्धा जो माझे बळकट झालेला आहे आणि आज मी चर्चमध्ये जे येत आहे ते सगळं काही मिशनचंच कार्य आहे आणि या मिशनने आम्हाला आमचं जीवन घडविण्यास भरपूर अशी मदत केलेली आहे. आणि आज या आदिवासी भागातून अनेक वेगवेगळ्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये शिक्षक, आपलेच माजी विद्यार्थी आपल्या शाळेच्या 17 शाळांच्या नेटवर्कमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहेत. पोलीसमध्ये आहेत, नर्सेस आहेत, वेगवेगळ्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काही पुढे जात आहेत आणि वेगवेगळ्या आधुनिक ज्या व्यवसायाच्या संधी आहेत त्यामध्ये ते पुढे जात आहेत. यामध्ये या जेजुईट इन्स्टिट्यूटचा सिंहाचा वाटा आहे. मिशननी मला चांगलं शिक्षण दिलं, अध्यात्म दिलं आणि त्याच्यामुळे मला नर्सिंगला जाण्याची स्फूर्ती मिळाली. मी नर्सिंग करून वेगवेगळ्या पेशंटची सेवा केली. त्या सेवेमध्ये मला समाधान मिळालं. ही सेवा करत असताना प्रत्येक वेळेस मला प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक पेशंटमध्ये बघून मला खूप आनंद आणि समाधान मिळालं. मी माझं बॅचलर्स डिग्री झोलॉजी सब्जेक्टमध्ये कंप्लीट केलं आणि मास्टर्स डिग्री मी एन्व्हायरमेंटल सायन्स या सब्जेक्टमध्ये पूर्ण केलं आहे. मी माझं BEd कंप्लीट केलं आणि CTET एक्झाम क्लिअर केली आणि तसेच मी सेट एक्झाम ही एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये कंप्लीट करून टाकले आहे आणि सध्या मी आता सहाय्यक शिक्षिका म्हणून ज्ञानमाता सदन संस्थेमध्ये, जिथे मी माझं शिक्षण पूर्ण केलं, तिथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझं शिक्षण ज्ञानमाता सदन सोसायटीमध्ये झालेलं आहे. मी बोर्डिंगमध्ये असताना मला पाचारण झालेलं आहे. वेद्रुना या संस्थेने मला पाचारण केलेलं आहे. तर मी प्रत्येक युवकांना हेच आग्रहाने प्रार्थना करते की त्यांनासुद्धा पाचारण व्हावं आणि जास्तीत जास्त मुलामुलींनी प्रभूच्या मलामध्ये काम करण्यासाठी तयार व्हावं, हीच माझी प्रार्थना. ज्ञानमाता सदन संस्थेतील
प्रत्येक घटकामध्ये मानवता निर्माण करणे आणि माणुसकीच्या नात्याने वागून आपण एकमेकाला सहकार्य करणे ही भावना निर्माण करणे, सर्वांची आध्यात्मिक प्रगती, नवीन शैक्षणिक साधने, सर्वांग सुंदर शिक्षण, आंतरधर्मीय सुसंवाद, पर्यावरण रक्षण, आदिवासी संस्कृती जतन, युवकास रोजगार ही आमची स्वप्ने, आमची भावी ध्येय राहतील. I am privileged to be here at this moment in the vineyard as we, the Jesuit team, tries to do the watering, trimming of the vineyard, and we are reaping the fruits of so many people who are increasing in numbers, who are devoted, who are bringing a change in the life of the society. Today the church is immersed in the Warli culture. The church that was pre-Vatican, post-Vatican, today it is going the synodal way to be one with the people of the land. 100 years of faith, 100 years of hope, 100 years of light. And as the Thalassery steps into its next century, we remember the men and women who walked before us, who built not just schools and chapels, but a community of faith. The work is not over. This is the Thalassery, a century of light that continues to guide generations.